7 दिवसात केलेल्या आरोपांबाबत शपथपत्र द्या, अन्यथा देशाची माफी मागा. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे राहुल गांधींना अल्टिमेटम. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. संध्याकाळी वाढलेल्या मतदानावर प्रकाश आंबेडकर मांडणार सुप्रीम कोर्टात बाजू. विधानसभा निवडणुकीत न पडणारी 10,000 मतं गायब करण्याची ऑफर होती. माजी आमदार बच्चू कडूंच्या वक्तव्यानं खळबळ, तर पराभूत मानसिकतेतून आरोप. अजित पवारांचा पलटवार. नाशिकचा पालकमंत्री मी होतोय, मंत्री गिरीश महाजन यांचा दावा. तर आमचे 7 आमदार असल्यानं पालकमंत्रीपद मिळावं, भुजबळांचं वक्तव्य. क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. तर हा त्रास नसून ही जबाबदारी आहे, भरणेंची सारवासारव. कबुतरांच्या कंट्रोल फीडिंगसाठी मुंबई महापालिकेनं नागरिकांकडून मागवल्या सूचना. 29 ऑगस्टपर्यंत हरकती सूचना नोंदवण्याचं आवाहन. कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता. निरोप समारंभात गाणं म्हणणं तहसीलदाराला भोवलं. उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरातांचं निलंबन. मुंबईसह राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच. पुण्याला पावसाचा रेड अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट. स्टेट बँकेच्या गृहकर्ज व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची वाढ. नव्या गृहकर्जदारांसाठी 7.5 ते 8.70% व्याजदर. ऐन सणाच्या काळात स्टेट बँकेचा ग्राहकांना दणका. मुंबईत परळमध्ये चिंतामणीच्या आगमन सोहळ्याचा उत्साह. गणरायाच्या आगमनासाठी तरुणाईची तुफान गर्दी. चिंतामणीची पहिली झलक झी 24 तासवर. तर नाशिकमध्ये गणरायाचं वाजत गाजत आगमन.